नमस्कार. सगळ्यांना आत्मवंदन. अ, म आदरणीय पत्री सर आणि श्रीराम, श्री सीता, श्री गणेश यांना नमस्कार करून आपण आपल्या सीतायन या भागाची सुरुवात करूया. तर आता मागच्या आठवड्यामध्ये आपण जे बघितलं तेव्हा सोमाकडे मीनाक्षी म्हणजे मीनाक्षी जिनी पुनर्जन्म घेऊन अनुसूया या नावाने आली होती. तर अनुसूया आणि तिची आई ही सोमाकडे गेले होते आणि सोमा त्यांना श्रीराम आणि सीता यांच्या जीवनाबद्दल सांगत होती. तर सोमानी त्यांना सांगितलं की श्रीराम आणि सीता हे वनवासात का गेले होते, त्यांचा उद्देश काय होता. तर जे आपल्याला नेहमी वाटतं की रावणा म्हणजे जो वनवासाचा एक हे दिला होता, म्हणजे कैकेयीने जे वर मागितलेले होते वनवासात पाठवलं, तर त्यामुळे त्यांच्यावर ही आपत्ती ओढवली. तर ते तसं नव्हतं. तर त्याचा उद्देश एक वेगळा होता, म्हणजे ते कारण होतं. तर खरं कारण म्हणजे देवांनी यापूर्वीच्या युगात दिलेली जी शिकवण होती, तर ती टिकवून ठेवण्यासाठी मदत करण्याचं काम हे तेव्हाचे ऋषी करत होते. आणि हे ऋषी अरण्यांमध्ये आश्रम बांधून राहायचे आणि त्यांच्या आश्रमामध्ये अनेक जण शिकायला पण येत असत. तेव्हा गुरुकुल ही पद्धत होती. तर पुढे येणाऱ्या युगामध्ये समाजाला मार्गदर्शन मिळण्यासाठी धार्मिक शिक्षणाचा ते पाया भरत असत. तर श्रीराम यांना त्यांचे गुरु ऋषी विश्वामित्र यांच्या आश्रमात असल्यापासून माहिती होतं की हा पाया पक्का करण्यासाठी त्यांना बोलवण्यात येईल. आणि त्यांनी जेव्हा सीतेला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यांना ओळखच पटली की त्यांचं हे ध्येय पूर्ण करण्यासाठीच ती मदत करणार आहे. आणि सगळी संकट आणि आव्हानं पेलण्याची शक्ती फक्त तिच्यातच आहे. तर जेव्हा हे दोघं जण वनवासातनं म्हणजे वनवासात होते आणि त्या अरण्यांमधनं आपली मार्गक्रमण करत होते, तेव्हा त्यांनी अनेक अरण्यातल्या आश्रमांना भेटी दिल्या. तेव्हा त्यांना असं कळलं की राक्षस हे त्यांच्या कामामध्ये, ऋषींच्या कामामध्ये खूप मोठे अडथळे आणत आहे. आता पुस्तकात असं दिलेलं आहे, राक्षस म्हणजे बेशिस्त मांसाहारी प्राणी. तर त्यांच्या ज्या सहज प्रवृत्ती होत्या त्या माणसाळलेल्या नव्हत्या आणि त्या नरमांसावरती ते पोट भरत असत. आणि ते काय करायचे, तर नेहमी रात्री हल्ला करून आश्रम नष्ट करायचे. तर श्रीरामांना माहिती होतं की त्यांचा उद्देश हा जो होता तो म्हणजे या राक्षसांपासून या ऋषींच्या आश्रमांना निर्भयपणे म्हणजे एक संरक्षण देणं, आणि त्यासाठीच त्यांना अरण्यात जावं लागणार होतं. तर या तर त्याप्रमाणे ते दोघ जण तसं करत होते की त्या राक्षसांपासून मुक्तता करत होते. पण तेवढंच नव्हतं, तर या भयंकर नरभक्षकांना आणि अरण्यातील काही समाजाला जमिनीची मशागत कशी करायची हे शिकवण्याची पण गरज होती. कारण त्यांना हे शेती करण्याचं काही तंत्रज्ञान माहिती नव्हतं. त्यामुळे अरण्यातलं अन्न कमी होत चालल्याने जगण्यासाठी शेती करावी लागणं आवश्यक होतं. तर सीतेनी त्यांना बी बियाणे आणि इतर वेगळ्या अन्नाबद्दल शिकवलं. आणि त्यामुळे ते फक्त मानवी मांसाहार नव्हे तर वनस्पतीजन्य आहारावर पण ते जगू शकतील अशी सोय तिने त्यांना दाखवली. तसंच तिने त्यांना अनेक गोष्टी शिकवल्या, म्हणजे निसर्गातून येणाऱ्या सूचना ओळखण्याचं व वाऱ्यांची दिशा, पक्ष्यांच्या उडण्याच्या वेळा आणि अशा प्रकारच्या इतर अनेक नैसर्गिक घटनांमुळे आपण कसं आपलं जीवनमान सुधारू शकतो, अशा गोष्टी तिने त्यांना शिकवल्या. तर तर अशा प्रकारे मार्गक्रमण करत असताना त्यांनी अनेक जमातींमध्ये परिवर्तन घडवून आणलं. पण जसजसे हे दोघ जण दक्षिणेकडे जात राहिले तसतशा त्यांच्या अडचणी वाढत चालल्या. लढाया अधिक जेव्हा हे दोघं अरण्यात होते, राम, सीता आणि लक्ष्मण, तेव्हा त्यांचा काळ कसा जात होता, तर सीतेनी कायम वाटून घेण्याचं एक तत्व मिथिलेमध्ये तिच्या शिकलेली होती ती.
तर हे म्हणजे आपल्याला जे काही मिळतंय तर ते म्हणजे आपण असं म्हणायचं ना, अन्नाचा कण हा 7 जणांमध्ये वाटून खावा. तर तसं सीता ही सगळ्या गोष्टी वाटून घ्यायची आणि तो तिच्या स्वभावाचाच एक भाग बनला होता. तर त्यांच्याकडे अगदी जरी थोडंसं अन्न असलं तरी सुद्धा ती कोणाला गरज असेल तर त्या माणसाला ती देऊन टाकायची. आणि कधी-कधी तर ती पुरेसे अन्न नसेल तर स्वतः उपाशी राहायची. तर एक दिवस काय झालं, तर त्या श्रीरामांच्या लक्षात आलं, की सीतेने काही जेवणच केलेलं नाहीये. तेव्हा त्यांनी विचारलं, की "तू जेवण का नाही केलंस?" तेव्हा तिनं काही उत्तरच दिलं नाही. तर रामांनी आग्रह केला, की "तू आता माझं अन्न घे." पण सीतेने त्याला नकार दिला आणि ती म्हणाली, "तुम्ही जेवता तेव्हाच माझं पोट भरतं." तेव्हा मग श्रीराम म्हणाले, की "माझेही तसेच आहे. सीते तुझ्या मुखातूनच मी माझे पोषण करीत असतो." मग असं तू मे मे अशा टाईपचं बराच वेळ चाललं. पुढे तिनं त्यांना सांगितलं, की लढाई झाली तर श्रीरामांना शक्तीची गरज असेल. तर श्रीरामाने सांगितलं, की ती जेवली नाही तर त्यांच्यात शक्ती नसेल आणि त्यांची शक्ती ही तिच्यातूनच आली आहे. हे सगळं होता आणि तो मध्ये पडून म्हणाला, की सीता जेवल्याशिवाय श्रीराम जेवणार नाहीत. तेव्हा मला भूक नाही, पण माझे जेवण तुम्ही घ्या. तेव्हा सीता म्हणाली, की लढाई झाली तर बंधू लक्ष्मणाला त्याच्या शक्तीची गरज भासेल. शेवटी मग श्रीरामांनी विचारलं, की माझा अर्ध अन्न तरी तू घेशील का? तेव्हा कुठे मग तिने परिस्थिती बघून शांतपणे त्या अन्नाचा स्वीकार केला. तर असं या तिघांमध्ये एक प्रकारचं अतिशय छान असं प्रेम होतं आणि असं नाट्य त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्हायचं. श्रीरामांच्या शरीरावर झालेल्या लहानशा जखमेनी पण माता सीतेलाच वेदना व्हायच्या आणि हे उलट पण व्हायचं. माता जर आजारी पडली, तर श्रीरामांना खूप दुःख व्हायचं. आता पुस्तकात असं दिलं आहे, की अ, कधी-कधी ती लपवून ठेवायचा म्हणजे सीता ही तिचा जो आजार आहे, तो लपवून ठेवायचा प्रयत्न करत असे. पण मग पासून काहीच लपवून ठेवणं शक्य नव्हतं. मग ते सर्व कामं सोडून तिने आराम करावा असा आग्रह करायचे. तेव्हा ती त्यांना कोणती औषधी वनस्पती कशी गोळा करायची, त्यापासून कसं औषध तयार करायचं, अशा सगळ्या सूचना ती त्यांना द्यायची. आणि ते दिवस अन् रात्र तिच्या उशाशी बसून तिला औषधं देत. तिच्या तापाने फणफणलेला तिचा देह पुसून काढत. पण आणि तिच्या आजाराने जणू काही आपणच उद्ध्वस्त झालोय की काय, असं त्यांना वाटत असे. पण तिला काळजी वाटेल म्हणून मग ती गोष्ट ते काही कबूल करत नसत तिच्यासमोर. तर आपल्याला असं वाटतं ना, की सीता आणि राम आणि सीता हे देवाचेच अवतार आहेत. म्हणजे मला तरी असं वाटत होतं, की हे दोघं जण देवाचे अवतार आहेत. तर त्यामुळे अ, त्यांना काय होणार आहे काही म्हणजे असं काय म्हणतात त्याला आजारपण आपल्या सर्वसामान्य मनुष्यासारखं जे आजारपण आहे, ते कधी त्यांना होईल असं मला तर वाटलं नव्हतं. पण पुस्तकामध्ये तर त्यांनी असंच दिलेलं आहे, की सर्वसामान्य माणसाला ज्या काही त्रास, वेदना आणि ह्याच्यातनं आजारपणातनं जावं लागायचं. त्या सगळ्या गोष्टीतनं या दोघांना जावं लागलं, कारण त्यांनी मनुष्यदेहच धारण केला होता. हं. तर एके दिवशी काय झालं, की एका खेडेगावाला जाण्याची गरज निर्माण झाली. पण सीता आजारी होती त्यामुळे मग श्रीराम त्यांना सोडून देत नव्हते. तेव्हा सीतेनी रात्रभर आजाराशी लढा दिला आणि काही तासातच ती बरी झाली. तर हा जो त्यांचा अरण्याचा प्रवास होता, तर त्याचा त्यांना काय फायदा झाला? तर त्यांच्यात त्या दोघांमधली किंवा त्या तिघांमधली म्हणू शकू आपण, एकी घट्ट होण्यास वेळ मिळाला आणि पुढे जे वाढून ठेवलं होतं ते जास्त कसोटीचं होतं आणि ते दोघंही जण एकमेकांचा विचार आणि भावना वाचण्यास शिकले. सीतेने एकदा सोमाला असं सांगितलं होतं, की तिने त्यांना जोडणाऱ्या प्रकाशाचे धागे बघितले होते आणि या तारांमधूनच त्यांचे विचार एकमेकांकडे जाऊ शकत होते. आणि हे कसे होते तर एकाच जवाहिराच्या वेगवेगळ्या किरणांप्रमाणे ते होते आणि त्यांना वेगळे करण्याची कल्पनाच तोपर्यंत अस्तित्वात नव्हती.
तर इथपर्यंतची गोष्ट सांगून सोमा थांबली आणि तिचे डोळे हळूहळू मिटले गेले आणि ती ध्यानात गेली. त्यामुळे मग अनुसूया आणि तिची आई दोघेही जणी त्यांच्या त्या आश्रमातल्या कुटीकडे परत आल्या. दुसऱ्या दिवशी त्या दोघी जणी सोमाकडे जायला निघाल्या. यावेळी सोमाने त्यांच्याकरता एक जंगी मेजवानी केली होती आणि त्यांना तिने खूपच प्रेमाने जेवायला वाढलं. आणि मग तिला खूप बरं नव्हतं सोमाला, पण तरी सुद्धा तिने गोष्ट सांगायला सुरुवात केली पुढची. हा, तर श्रीराम आणि माता यांना हे दोघं जण हे आपला वनवासात जेव्हा राहत होते तेव्हा मार्गक्रमण करत असताना ऋषी अत्री आणि अनुसूया यांच्या आश्रमात ते गेले. तिथे त्यांचं खूप छान स्वागत करण्यात आलं. आणि मग अत्री आणि अनुसूया यांनी श्रीरामांना अशी विनंती केली की या दोघांनी दक्षिण दिशेने दंडकारण्यात जावं, कारण तिथल्या अरण्यातील जमातींना हिंसक प्राण्यांपासून खूप त्रास होत होता. तर त्यांची सुटका करण्यासाठी म्हणून त्यांनी तिथे जावं. तर प्रवासाला निघताना निरोप देण्यापूर्वी माता अनुसूयेनी सीतेला बाजूला घेतले आणि त्या म्हणाल्या, तुमच्या प्रवासात देण्यासाठी माझ्याकडे ध्यानाच्या फळांशिवाय दुसरं काहीच नाहीये. तर तुला शक्ती आणि संरक्षण मिळावे यासाठी मी तुला हे देत आहे. आणि यामुळे माता खूपच हेलावून गेली. आणि नंतर मातेने सांगितलं की दक्षिणेकडे जेव्हा ते दोघं प्रवास करत होते तेव्हा अनेकदा कठीण प्रसंगांच्या वेळी तिला ऋषी अनुसूयेची उपस्थिती जाणवली. तर राक्षसांशी लढण्यात आणि तेथील जमातींना शेतीची कौशल्ये विकसित करण्यास मदत करत त्यांनी अनेक वर्ष घालवली. आणि शेवटी दक्षिणेकडे आणखीन पुढे जाताना श्रीराम, माता आणि लक्ष्मण हे पंचवटी अरण्यात आले. हा गोदावरी नदीचा परिसर मातेला खूपच आवडला. तुम्हाला माहिती आहे का की पंचवटी कुठे आहे कोणाला? नाशिक. नाही. कुठे नाशिक. आहे? नाशिक. नाशिक, बरोबर. हा, तिथे जाऊन आलायत का तुम्ही पंचवटीला? नाही. नाही. अच्छा अच्छा, मी लहानपणी जाऊन आले होते. तिथे खूप सुंदर असं म्हणजे सीता जिथे राहायची तर तो भाग असा छान असा त्यांनी ठेवलेला आहे आणि ते सगळ्या काही काही गोष्टी जुन्या काळच्या वगैरे ठेवलेल्या आहेत. तर बघण्याजोगं आहे ते एकदम. तर जाऊन या सगळ्यांनी तिथे. तर तिथे नाशिकला पंचवटी म्हणून जे स्थान आहे तिथे हे दोघं जण म्हणजे तिघ जण गेले आणि तिथे गोदावरी नदी आहे. तर त्या परिसरावरच सीतेचं खूप प्रेम बसलं, कारण तो परिसर खूप सुंदर होता. तिथे गोदावरी च्या काठाला वेगवेगळी फुले, फळे आणि अशी शेती यांनी तो बहरलेला होता. आणि जेव्हा जेव्हा सीता त्या गोदावरी नदीच्या काठावर बसत असे तेव्हा गोदावरी देवी तिला भेटवस्तू पाठवत असे. तरंगत येणारी सुंदर फुले किंवा काठाजवळ अचानक औषधी वनस्पती दिसत. तेथे असतानाचा सर्व काळ गोदावरीने त्यांना खाऊ घातलं. तर त्या तिघांनी त्यांची कुटी उभारली तिकडे आणि ते स्थिरस्थावर होत नाहीत तोपर्यंत त्या प्रदेशातील काही जे ऋषी होते, साधू होते, ते तिकडे आले आणि त्यांनी सांगितलं की काही अनेक हिंसक घटना या नियंत्रणाबाहेर जात आहेत. आणि त्यांनी असं सांगितलं की लंकेचा राजा रावण याच्या दृष्टीने या प्रदेशाला विशेष अर्थ आहे. त्यांच्या सेनापतींनी म्हणजे रावणाच्या सेनापतींनी हा प्रदेश जो पंचवटीचा जो प्रदेश होता तो त्याचं ठाणं म्हणून वापरण्यात सुरू केलं होतं. आणि तेथील अनेक स्थानिक स्त्रोत ते स्वतःसाठी वापरत असत. जर कोणी तक्रार केली तर आजूबाजूच्या सगळ्या खेड्यांना हा त्रास सहन करावा लागायचा. रावणाची माणसं त्याच्या सत्तेला विरोध करणाऱ्यांच्या संपूर्ण खेडेगावाला शिक्षा देण्यासाठी सगळ्या नद्या पूर्णपणे कोरड्या करायचे. यामुळे संपूर्ण प्रदेशालाच पाणी मिळायचं नाही. आणि त्यांच्या राज्याची म्हणजे रावणाच्या राज्याची हद्द वाढवून उत्तरेकडे जाण्यासाठी
त्यांनी पंचवटी हे मुख्य केंद्र केलं होतं. तेव्हा श्रीराम म्हणाले, म्हणजे आम्ही त्यांच्या तळावर आलो आहोत का? तर मग आम्ही सावध राहू. तेव्हा सीता म्हणाली, की तो इतका शक्तिमान आहे का, की तुम्हा सर्व साधूंना त्यांची भीती वाटावी आणि त्याचे निवारण होण्यासाठी मंत्राचा वापर होऊ शकत नाही का? तेव्हा एका साधूने उत्तर दिले, मंत्रांवर प्रतिहल्ला करून त्यांना परिणाम शून्य करण्याची शक्ती असलेला तो एकच आहे. त्याच्या सेनापती मार्फत त्यांनी अरण्ये पाडली आहेत, नद्या नष्ट केल्या आहेत, प्राण्यांना हाल करून मारले आहे आणि आमच्या स्त्रियांना पळवून नेले आहे. मला सांगायला फार वाईट वाटते की आमच्या मंत्रांचा आणि शस्त्रांचा काहीच उपयोग होत नाही. आम्ही असे ऐकले आहे की त्याने देवांपेक्षाही जास्त शक्ती मिळवली आहे. सर्व प्रकारचा विनाश करण्याची धमकीच त्याने दिली आहे. त्यामुळे आम्हाला असा विश्वास वाटतोय की तो आता सगळे नष्ट करून टाकेल आणि त्याची परीक्षा घेण्याचे धैर्य काही आमच्यात नाही. तेव्हा सीतेने धास्तीने श्रीरामांकडे नजर टाकली, पण त्यांचा चेहरा नेहमीप्रमाणे शांत होता. श्रीराम त्यांना म्हणाले, साधूंना म्हणाले, की आता आम्ही येथे आहोत, कृपया काळजी करू नका. कदाचित आमचे येथे येण्याचे कारणच तो असेल. त्यानंतर सीतेने सगळ्या साधूंना जेवण दिले आणि मग सगळे साधू तिथून निघाले. ते गेल्यावर श्रीराम आणि लक्ष्मण यांच्याकडे तिने काळजी व्यक्त केली, की जर आपण रावणाला वेळीच आव्हान दिलं नाही, तर तो ही अरण्ये, नद्या हे सगळं म्हणजे हे सगळं निर्माण होण्यासाठी इतकी लाखो वर्ष लागलेली आहेत. तर ते सगळं तो नष्ट करेल, हा निसर्गच नष्ट करायला तो बसला आहे. तर आपण असं होऊ नको द्यायला. तर त्याला तर लक्ष्मणाने मध्येच तिला थांबवले, की आपण त्याच्यावरच हल्ला करूयात का? तेव्हा श्रीराम लक्ष्मणाकडे बघत म्हणाले, की हल्ला करण्याचे कारण काय असेल? लक्ष्मणा, हे विसरू नकोस की तो महान विद्वान आणि महादेवांचा भक्त आहे. महादेवांच्या भक्तावर हल्ला करण्यासाठी आपल्याकडे सबळ कारण हवं, की याबद्दल कोणीही प्रश्न विचारू शकणार नाही. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, की आता जे सर्वनाशाबद्दल आपण ऐकलं ते पुरेसं नाहीये का? तेव्हा श्रीराम म्हणाले, की नाही लक्ष्मणा, त्याने त्याच्याबद्दलचे पुरावे व्यवस्थित झाकून ठेवले आहेत. सूड उगवण्याचे आणि नाश करण्याचे त्याचे मार्ग असे आहेत की त्यात आपण त्याला गोवू शकत नाही. साधूंना तो काय करतो हे पक्के माहिती आहे, तरी आपण काहीच सिद्ध करू शकत नाही. आणि हा सामना करण्यासाठी आपल्याकडे सुस्पष्ट असं कारण नाहीये. पृथ्वीचा समतोल आणि सुसंवाद याचे खूप नुकसान होणारी ही लढाई खूपच हिंसक होऊ शकते आणि अनेकांच्या मृत्यूचं कारण पण होऊ शकते. तेव्हा रावणाने स्वर्गीय देवतांवर ताबा मिळवलाही असेल, पण कोणी अगदी तो सुद्धा कारण आणि परिणाम यांचा नियम थांबवू शकत नाही. तर त्यांनी जे नुकसान केलं आहे ते त्याच्यावरच उलटेल. तो स्वतःच त्याचा सर्वनाश होऊन घेईल आणि स्वतःच्या अंताचं कारणाचं बीज पण तोच रोवत आहे. तर थोडक्यात काय की म्हणजे हे जे कारण म्हणजे रावणावरती ते असे उगीच हल्ला करू शकत नव्हते कोणीच. म्हणजे त्या काळातल्या असं एक तत्वच होतं की कोणी कुणाविरुद्ध उगीच हल्ला नव्हते करू शकत. तर त्यामुळे त्याचं एक सबळ कारण म्हणूनच सीता रावणाकडे गेली आणि ती तिच्या मर्जीनेच गेली होती हे आपल्याला नंतर कळेल. तर दुसऱ्या दिवशी श्रीराम, सीता आणि लक्ष्मण ऋषी अगस्त्य आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांना भेटायला गेले. त्यांचा आश्रम गोदावरी नदीच्या काठापासून फार दूर असा नव्हता. ऋषी लोपामुद्रा ज्या होत्या त्या महान तत्वज्ञ आणि ईश स्तोत्र लिहिणाऱ्या म्हणून प्रसिद्ध होत्या. तसेच अदृश्य क्षेत्रात त्यांना विशेष आध्यात्मिक शक्ती प्राप्त होत्या. अंधाऱ्या आणि न दिसू शकणाऱ्या जगामध्ये काम करणाऱ्या असुरांशी यशस्वी लढा देण्यात त्यांनी प्रावीण्य मिळवल्या होत्या. पण त्यांच्या या शक्ती ज्या होत्या त्या लोपामुद्रा या आपल्या शक्ती या विवेकाने आणि क्वचितच वापरत असत. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत हे असुर निसर्ग नियमात अडथळा आणत नाहीत तोपर्यंत त्यांना पण जगण्याचा हक्क आहे. तर दोन्ही ऋषींनी इतर साधूंनी सांगितलेलं ज्या सगळ्या गोष्टी होत्या रावणाबद्दलच्या त्या खऱ्या आहेत असं रामांना सांगितलं.
आणि त्यांनी सांगितलं की रावणाने मायावी विद्येवर प्रभुत्व मिळवलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम निष्प्रभ करणे अनेक शक्तिमान मंत्रांना पण शक्य झालं नाही. पण आम्ही फारसे माहीत नसलेले काही मंत्र आणू शकलो आहोत की ते प्रभाव पाडू शकतील आणि परिणामकारक ठरू शकतील. मग अगस्त्य ऋषी आणि त्यांच्या पत्नी लोपामुद्रा यांनी ते मंत्र श्रीराम आणि सीता यांना दिले. पण त्यांनी एक सल्ला पण दिला महत्वाचा की या मंत्रांचा वापर अतिशय काळजीपूर्वक असा करा आणि जेव्हा तो लागेल तेव्हाच तो करा. म्हणजे जेव्हा सर्व उपाय संपतील तेव्हाच या मंत्रांचा उपयोग करा. कारण सर्व मंत्रांप्रमाणे यांचे उच्चारही अतिशय महत्वाचे आहेत. चुकीच्या उच्चारांनी पण विनाशकारी परिणाम होऊ शकतात. रावणाने त्याची काही शक्ती मंत्राच्या हातचलाखीने कौशल्याने उपयोग करून मिळवली आहे. आणि रावणाचे हेर पण आता सगळीकडे पसरले आहेत. आणि ते हेर म्हणजे आता आपण जे म्हणतो की जे हेर असतात ते इतर ठिकाणी जाऊन म्हणजे गुप्त हेर जे असतात ते ज्या नॉर्मल ज्या गोष्टी चालल्या आहेत त्यांचं बातमीचा छडा काढतात. पण रावणाचे जे हेर होते ते वेगळ्या पातळीवर काम करायचे. ते एखाद्याच्या मनातला विचार पण चोरू शकत होते. त्यामुळे त्यांच्या हाती जर तुमच्या मनातले विचार लागले तर मंत्र लागले तर तेव्हा श्रीराम यांनी लोपामुद्रेला उत्तर दिलं की हे मंत्र आम्ही आमच्या मनाच्या खोल गाभाऱ्यात चांगल्या प्रकारे लपवून ठेवले आहे आणि त्यांचा वापर अत्यंत गरज असेल अशा वेळीच केला जाईल. आता त्या दोघांचा वनवास संपायला अगदी थोडा काळ, 1 वर्षाहून थोडासा जास्त काळ उरला होता. एक संन्यासी तेव्हा त्यांच्या इथे आला आणि त्यांनी त्यांना अशी सूचना दिली की पुढचं शेवटचं जे वर्ष आहे ते अत्यंत कठीण आणि धोकादायक असेल. तरी सुद्धा जेव्हा सीता माता पंचवटीत आली होती तेव्हा तिथलं सौंदर्य, नैसर्गिक सौंदर्य बघून ती खूपच भारावून गेली. तिला वाटलं की आपल्या परतीच्या प्रवासाला सुरू करण्यापूर्वीचं हे वर्ष हे विश्रांतीचं वर्ष असेल. तर धोक्याच्या सूचनेची दखल घेत श्रीरामांनी माता सीता आणि लक्ष्मण या दोघांनाही सावध राहून काळजी घ्यायला सांगितलं. ते म्हणाले की त्या संन्याशाची धोक्याची जी सूचना आहे ती आपण बेफिकिरीने नको घ्यायला. तर रावण आणि सेनापती आपल्याला आणि या संपूर्ण परिसराला देऊ शकणारा धोका आपण ओळखायलाच हवा. आणि सीतेकडे बघत ते म्हणाले की विशेष अन्न आणि औषधं शोधण्यासाठी तू नेहमी अरण्यात मध्ये अतिशय खोलवर जात राहतेस आणि मला माहितीये की अरण्यात शोध घेण्याच्या स्वातंत्र्यावरती तू किती प्रेम करतेस. पण या वेळेला मात्र तू मी किंवा लक्ष्मण बरोबर असल्याशिवाय एकटी भटकायला जाऊ नकोस. त्यांचा स्वर गंभीर होता. नेहमीची जर वेळ असती तर इतर कुठली वेळ असती तर मातेने त्यांच्या सूचनांना विरोध केला असता. पण या वेळेला तिला पण त्या एकूण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं आणि तिने त्या मुकाट्यानं या गोष्टीला संमती दिली. आणि ती मग फक्त गोदावरी नदीच्या काठावर भटकत तिनं ते पाळलं. फार वेळ जाण्याआधी श्रीरामांचा पहिला सामना झाला आणि त्यांनी रावणाच्या एका सेनापतीला ठार मारलं. मग नंतर दुसरा आला, मग तोही मारला गेला. श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या बाणांमुळे एका पाठोपाठ एक अनेक जण मारले गेले. पण या लढाया अत्यंत क्रूर होत्या आणि श्रीरामांनी बघितले की यापूर्वी सामना न दिलेली पण शस्त्रे ते वापरत होते. यामुळे श्रीरामांची काळजी वाढली आणि सीतेची पण काळजी वाढली. आणि शेवटी एकदा रावणाचा सेनापती पण आला आणि त्या सेनापतीला पण श्रीरामांनी मारून टाकलं. त्याच्यानंतर मात्र पंचवटीतलं वातावरण खूप तंग झालं होतं. अरण्यातले प्राणी, वनस्पती आणि पाऊस यांच्यातला विस्कळीतपणा मातेच्या लक्षात आला. ऋतू नसतानाही गोष्टी घडत होत्या. नैसर्गिक जगताशी संपर्क साधण्यास या अव्यवस्थेमुळे मातेला खूप कठीण जात होतं. पूर्वी जे पक्षी तिच्या भोवती गोळा व्हायचे ते आता लपून राहायला लागले. पूर्वी जेव्हा ती नदीत स्नान करायला जायची तेव्हा जे मासे तिच्या हाताला लागायचे ते पण आता तिथे नसायचे.
गोदावरीला तिने त्याचं कारण विचारलं. तुम्हाला माहितीये की सीता ही नद्यांशी संवाद साधू शकत होती. तर तिने तिला विचारलं कारण. तेव्हा नदीनं उत्तर दिलं की रावणाची माणसे ही नद्या कोरडे करण्याची धमकी देत आहेत. नदीतील प्राणी सुद्धा अरण्यातील प्राण्यांप्रमाणे भयग्रस्त झाले आहेत. संपूर्ण प्रदेशाला भीतीच्या वातावरणाने ग्रासले होते आणि परिस्थिती सुधारण्यासाठी ती काय करू शकते हे काही मातेला कळत नव्हते. तर आपण आता इथेच थांबूयात का देवयानी मॅम?